लग्नाची बेडी या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये बराच वेळ झाला, पण अन्वी काही आलेली नसते. म्हणून सगळेजण एकत्र जमले असताना सावी तिकडे येते आणि त्यावेळेला ऋतुजा म्हणते, काय गं, तुझी आई कुठे आहे? सावी सांगते, आई बाहेर गेले. मग ऋतुजा म्हणते, अरे देवा, म्हणजे हे दोघंजणं एकत्र तर गेले नसतील ना? यावरती रुक्मिणी म्हणते, शांत बस तू. ऋतुजा, काय चाललंय तुझं? माझा राघववरती पूर्ण विश्वास आहे. यावरती ऋतुजा म्हणते, तसं नाही, म्हणजे ते दोघंजणं बाहेर गेले असतील आणि एकमेकांना भेटले असतील तर. यावरती आता राजश्री म्हणते, ऋतुजा, ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची? काय चाललंय तुझं? राघव ड्युटीवरती गेलेला आहे. ऋतुजा म्हणते, मी तेच सांगते आहे ना. रेश्मा म्हणते, हो, मला सुद्धा तेच वाटतं की जर ही सिंधू बाहेर गेली असेल आणि तिथून तिने राघव भाऊजींना फोन केला असेल की या म्हणून भेटायला, तर तोपर्यंत इकडे आता अन्वीला सिंधू सांगत असते, हे बघ, ज्या वेळेला आपण असं तयारीशी बाहेर पडतो ना, तेव्हा आपल्या स्वरक्षणाची जबाबदारी ही आपल्यावरती असते. तेव्हा आपलं रक्षण करण्यासाठी आपण समर्थ असलं पाहिजे. तर ती आता अन्वी म्हणते, पण तुला कसं कळलं गं की तो मुलगा माझ्यासोबत काय काय करतो ते? सिंधू सांगते, तुझा फोन न चालू व्हायला होता. त्या फोनमधून मला सगळं समजत होतं. म्हणजे तो मुलगा तुझ्या ड्रिंक्समध्ये काय काय मिसळत होता हे सुद्धा मला समजलेलं होतं. त्याने तुझ्या ड्रिंक्समध्ये ओडका मिसळला होता. यावरती आता मात्र अन्वी म्हणते, किती काही भयंकर होऊ शकलं असतं जर सिम्मा तू वेळेवरती आली नसतीस तर. सिंधू म्हणते, इथून सुद्धा आपल्याला लवकरात लवकर निघायला लागेल. जर पोलिसांच्या धाडमध्ये तू अडकलीस तर खूप मोठा गोंधळ होईल. असं म्हणत आता सिंधू अन्वीला तिथून बाहेर काढायला निघते. तोपर्यंत सिंधूचा हात लागून बऱ्याचशा बाटल्या खाली पडतात आणि तो आवाज राघवपर्यंत जातो. राघवला तो आवाज आल्यावरती राघव त्या दिशेने यायला लागतो आणि पाहतो तर काय, तिथे कुणीच नसतं. सिंधू आता अन्वीला घेऊन तिथून पसार झालेली असते. मग राघव त्या दिशेने पुढे पुढे येत राहतो, त्या दोघींचा पाठलाग करतो. पण त्याच वेळेला सिंधू आता अन्वीला सांगते, अन्वी, तू त्या साईडने जा, मी इकडून जाते. मग राघव हँड्सअप असं म्हणून जोरात आवाज देतो आणि आता सिंधूला थांबवतो. सिंधूकडे नाईलाज झाल्यामुळे थांबावं लागतं आणि सिंधू विचार करते, काहीही झालं तरी अन्वीला या प्रकरणात मी अडकू देणार नाही. असा विचार करत सिंधू आता मागे वळते. राघव म्हणतो, थांबा, तिथेच थांबा, तुम्ही इथे काय करताय? सिंधू सांगते, मी इथे पार्टीसाठी आले होते. राघव म्हणतो, सिंधू, का खोटं बोलतेस? सिंधू म्हणते, डॉक्टर सिंधू सावंत. राघव म्हणतो, तेच सांगतोय सिंधू सावंत. डॉक्टर, तुम्ही खोटं का बोलताय? कुणाला वाचवण्यासाठी हे सगळं करताय? मला लवकरात लवकर कळलंच पाहिजे. सिंधू म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथे पार्टीसाठी आले होते. राघव म्हणतो, का खोटं बोलताय? का खोटं बोलून स्वतःची इमेज खराब करून घेताय? सिंधू सांगते, माझी इमेज किंवा माझं काय करायचं ते मी बघेन, तुम्ही मला सांगायची काहीच गरज नाही आहे. असं म्हणत सिंधू आता राघवशी भांडायलाच लागते. राघवला 100% विश्वास असतो की सिंधू असं काही नक्कीच करणार नाही आहे. त्यामुळे राघव आपल्या मतावरती ठाम असतो. पण सिंधू पण अन्वीला वाचवण्यासाठी आपल्या मतावरती ठाम असते. राघव म्हणतो, खरं बोला, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. सिंधू म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना. तितक्यात तिथे अन्वी येते आणि म्हणते, राघव मामा थांब. सिंधू म्हणते, अन्वी थांब, तुम्ही मला बेड्या घाला, मी चूक केले ना? यावरती अन्वी म्हणते, राघव मामा, ही मला वाचवायला आली होती, मी या पार्टीला आले होते. राघव म्हणतो, अन्वी, तू? अन्वी सांगते, हो, आणि जर सिम्मा इथे आली नसती ना तरी मी आज काय झालं असतं मला माहीत नाही आहे. त्या मुलाने मला फसवून या पार्टीमध्ये बोलवलं आणि माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती आता मात्र राघव म्हणतो, पण अन्वी, तुला का गरज पडली हे सगळं करण्याची? अन्वी सांगते, कारण मला घरामध्ये कोणीच समजून घेत नाही. मला मॉडेल व्हायचं होतं, मला पोर्टफोलिओ करायचा होता आणि त्याचसाठी मी इथे आले होते. असं म्हणत आता इकडे अन्वी आपलं सगळं घडलेलं बोलणं राघवला सांगते. राघव म्हणतो, पण तू माझ्याशी बोलली असतीस, मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतंस तर कदाचित मी तुझी मदत केली असती. यावरती अन्वी म्हणते, राघव मामा, पण आपल्या घरात मला तसं सपोर्ट करायला कुणीच नाही आहे, कुणीच माझी बाजू समजून घेत नाही आहे. मग मी काय करायला हवं होतं? राघव म्हणतो, अन्वी, पण आत्ता तुझ्या जीवाला किती मोठा धोका झाला असता. सिंधू सांगते, हो, तेच मी तिला सांगत होते आणि म्हणूनच मी तिला या सगळ्यापासून वाचवून बाहेर आणलं. आता राघवला सिंधूने केलेलं सगळं समजतं आणि त्याला सिंधूबद्दल खूप आदर वाटतो. तो म्हणतो, थँक्यू, खरंच थँक्यू डॉक्टर सिंधू सावंत, आज तुम्ही जे केलं ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. यावरती आता अन्वी सांगते, पण राघव मामा, तू सगळं घरी सांगितलंस तर मला कोणीही घरी बाहेर पाठवणार नाही. मला फोटो काढायला, मॉडेलिंगला खूप अडचण येईल. यावरती
त्यावरती राघव म्हणतो, मी तुला सांगतो की मी घरी कुणाला काही सांगणार नाही, पण तू पण मला एक वचन दे. तू मला वचन दे की यापुढे कोणतीही गोष्ट करायची असेल तर तू मला सांगशील, माझ्याशी बोलशील आणि मग काय करायचं ते ठरवशील. अन्वी म्हणते, मी तुला प्रॉमिस करते. त्यावरती सिंधू म्हणते, मला पण एक वचन हवं आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही घरामध्ये कुणाशीही वाच्यता करणार नाही, कारण ते लोक ही गोष्ट समजून घेणार नाहीत आणि अन्वीबद्दल उगाच गैरसमज करून घेतील. असं म्हणत सिंधू आता राघवकडून वचन मागते की घरी कुणाला काहीही सांगू नका. आता तिघही जण घरी यायला निघतात. इकडे घरामध्ये राघवला फोन कर, अन्वीला फोन कर असं फोन चालू असताना अचानकपणे राघव सिंधूच्या सोबत आलेला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो. आता मात्र राघव आणि सिंधू इतक्या रात्रीचे सोबत आले बघून आता आत्तापर्यंत चाललेल्या सगळ्या चर्चांना अगदी आता पूर्णविरामच मिळतो आणि उलट हे सगळं सत्यच आहे असं आता सगळ्यावरती शिक्कामोर्तब होतो. सगळेच जण पाहत असताना रुक्मिणी म्हणते, राघव तू आणि या मुलीसोबत इतक्या रात्री? राणीला तर आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही. राघवला वचन दिल्यामुळे तो काहीच न सांगण्यासाठी बांधील असतो, त्यामुळे तो काही बोलतच नसतो. त्यावरती रुक्मिणी म्हणते, राघव तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. इतक्या रात्री या मुलीसोबत तू काय करत होतास? म्हणजे या मुलीला प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाहीये, पण तुला पण कळलं नाही का? आता मात्र सिंधूचा चाललेला अपमान बघून राघवला गप्प बसवत नाही. तो म्हणतो, तुम्ही डॉक्टर सिंधूंविषयी काही बोलू नका. रुक्मिणी म्हणते, अच्छा म्हणजे आता तू हिची बाजू घेऊन बोलणार का? राजश्री म्हणते, राघव तू मला वचन दिलं होतंस ना, तू मला वचन दिलेलंस की राणीची साथ निभावशील, मग आज हे तू काय करत आहेस राघव? यावरती राघव म्हणतो, मी कोणत्याही प्रकारचे वचन मोडलेलं नाही आहे. रुक्मिणी म्हणते, बघितलंस मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते की या बाईला ह्या घरात ठेवू नका, पण तरीसुद्धा माझं कुणी ऐकलंच नाही. माझं कुणीही न ऐकता सगळ्यांनी या मुलीची बाजू घेतलीत आणि या मुलीला सपोर्ट केलात. आता बघा त्याचे परिणाम भोगा. ऋतुजा सांगत होती, मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं होतं की ही सिंधू एक ना एक दिवस राघवला आपल्या जाळ्यात ओढणार. रात्री अपरात्री बघितलं राघवला कशी बाहेर घेऊन गेली ती. राघवला सिंधूचा हा अपमान सहन होत नसतो, पण सिंधूचं वचन त्याला आठवत असतं. त्यावेळेला राजश्री म्हणते, काय चाललंय तुझं ए मुली? कारण माझ्या राघवला सुखाने जगूनच द्यायचं नाही असं ठरवलंयस का तू? आता एकदा त्याला सोडून गेलीस, त्याच्या आयुष्यातून निघून गेलीस, त्याला आम्ही कसं तरी सावरलं, नवीन त्याचं आयुष्य तो सुरू करतोय, तर तुला त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची आहे? ऋतुजा म्हणते, काही नाही, हिची रवानगी आत्ताच्या आत्ता दहिगावला करून घ्या. रुक्मिणी म्हणते, हो तुझ्या मुलीला घे आणि तू आत्ताच्या आत्ता दहिगावला निघून जा. राघव म्हणतो, काकू बस कर. ऋतुराज म्हणतो, तू काकूला बोलतो आहेस म्हणजे वहिनीला उलट बोलतो आहेस? ऋतुराजला आता गप्प करत राघव म्हणतो, हो कारण काकू डॉक्टर सिंधूंचा अपमान करते आणि तो मी सहन करणार नाही. मग रत्नाकर म्हणतो, मग नक्की काय घडले ते तरी सांग, म्हणजे वहिनी बोलणार तरी नाहीत? राघव म्हणतो, हो सांगणार आहे मी सगळं. आणि तो सिंधूकडे बघत म्हणतो, सॉरी डॉक्टर सिंधू सावंत, म्हणजे तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकत नाही, कारण तुमचा हा इथे चाललेला असला अपमान मी सहन करू शकत नाही. या अपमानाला मला आता सडेतोड उत्तर द्यायलाच पाहिजे. असं म्हणत राघव आता सिंधूला दिलेलं वचन मोडत सगळं सत्य सांगण्यासाठी बांधील होतो, कारण सिंधूवरती झालेले हे आरोप त्याला अजिबात ऐकायचे नसतात. सिंधूवरती झालेले आरोप त्याला सहन होत नसतात आणि या सगळ्यामुळे आता मात्र तो पुन्हा एकदा सगळं सत्य सांगायला निघतो की अन्वीला वाचवण्यासाठी सिंधूने काय काय केलंय ते. आता मात्र सिंधूचा मोठेपणा पुन्हा एकदा घरच्यांच्या समोर येणार असतो आणि पहिल्यासारखी सिंधू अजूनसुद्धा आपल्या घरासाठी काय काय करायला तयार आहे हे सगळ्यांना समजतं. आता मात्र इकडे राघवने अन्वीचं सत्य सांगल्यामुळे खूप मोठा गौप्यस्फोट होतो आणि सिंधूला घराबाहेर काढायची कुणाची हिंमतसुद्धा होत नाही. आता दिवस येतो पाडव्याचा. नियती आता अर्धवट राहिलेल्या मधू आणि राघव यांच्या नात्याला पूर्ण विराम लावत आता मात्र सिंधू आणि राघव यांचं नातं जोडायला निघालेली असते. काढलेल्या रांगोळीवरून पाय घसरून ज्या वेळेला विनू खाली पडतो, सिंधू धावत येते आणि मागून तिकडून आता मधू पण येते. काय झालं असं मधू म्हणत असतानाच आता मधूच्या हातामधली उठण्याची वाटी सिंधूचा धक्का लागून वरती पडते आणि आता ती वाटी राघवच्या अंगावरती पडते. राघवच्या अंगावरती वाटी पडल्यावरती लगेचच सिंधू आता सॉरी असं म्हणत ते उठणं पुसण्यासाठी समोर येते आणि सिंधूच्या हातूनच राघवला उठणं लागतं. अखेर आता राघवला उठणं लावून सिंधूने आपला अधिकार सिद्ध केलेला असतो. राणी हे पाहत बसते. ऋतुजा म्हणते, झाला की पाडवा, सिंधूच्या हातून उठणं लागलं की.